श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार बाळांनो, स्वागत आहे तुमचं SC मराठी चॅनलवर. आजचा हा स्वामी संदेश साधा नाही, कारण स्वामी म्हणतात अनेक लोक दिवस रात्र मेहनत करतात पण तरीही गरीब राहतात. त्यामागे नशीब नाही, परिस्थिती नाही, तर फक्त एक सवय कारणीभूत असते. हो बाळा, आज मी तुला त्या एका सवयीबद्दल सांगणार आहे, जी नकळत तुझ्या दारिद्र्यातला आमंत्रण देते. जर तू सुद्धा अनेक वर्षांपासून मेहनत करूनही आर्थिक अडचणीत असशील, जर घरात पैसा टिकत नसेल, जर कमाईपेक्षा खर्च जास्त होत असेल, तर हा संदेश शेवटपर्यंत ऐक. कारण आज स्वामी स्वतः तुला सांगणार आहेत की ती कोणती सवय आहे जी सोडलीस तर तुझ्या जीवनात धन, सुख आणि समाधानाचा मार्ग खुला होईल. आणि बाळा, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी कमेंटमध्ये फक्त श्री स्वामी समर्थ लिहा. ज्यांचा स्वामींवर पूर्ण विश्वास आहे त्यांनी एकदा मनापासून श्री स्वामी समर्थ लिहावे. चला तर मग सुरू करूयात आजचा स्वामी संदेश. बाळा, मी पाहतोय की तू खूप संघर्ष करतोयस. तुझ्या मनात अनेक स्वप्न आहेत. तुला घरासाठी काहीतरी करायचंय, आईवडिलांचं दुःख कमी करायचंय, कुटुंबाला सुख द्यायचंय. पण कितीही प्रयत्न केले तरी परिस्थिती बदलत नाही. आणि मग तू नशिबाला दोष देतोस. परंतु आज मी तुला एक सत्य सांगणार आहे. गरिबी नेहमी पैशांच्या कमतरतेमुळे येत नाही. गरिबी आधी विचारांमध्ये जन्म घेते, नंतर ती सवयींमध्ये उतरते आणि शेवटी ती जीवनाचा भाग बनते. बाळा, एकदा माझ्याकडे एक भक्त आला. तो नेहमी म्हणायचा, स्वामी, मी खूप मेहनत करतो पण पैसा टिकत नाही. मी त्याला विचारलं, तू रोज काय करतोस? तो म्हणाला, स्वामी, मी काम करतो, कमावतो आणि जे मिळेल ते खर्च करतो. तेव्हा मी त्याला सांगितलं, तुझी समस्या कमाई कमी नाही, तुझी समस्या सवय चुकीची आहे. बाळांनो, तुमच्यासोबत कधी असं घडलंय का की पैसा हातात आला आणि काही दिवसांत संपून गेला? जर होय, तर कमेंटमध्ये हो स्वामी असे लिहा. मला तुमच्या भावना जाणून घ्यायला आवडतील. ती एक सवय कोणती? बाळा, गरीब राहण्यामागे सर्वात मोठी सवय म्हणजे उद्यावर ढकलण्याची सवय. हो, हीच ती सवय. आज जे काम करायला हवं होतं ते उद्यावर ढकलणं. आज बचत करायची होती, उद्यापासून करीन. आज नवीन कौशल्य शिकायचं होतं, उद्यापासून शिकेन. आज आरोग्य सांभाळायचं होतं, उद्यापासून सुरू करेन. आणि असं करत करत वर्षे निघून जातात. जीवन बदलत नाही. स्वामी म्हणतात, जो माणूस प्रत्येक गोष्ट उद्यावर टाकतो त्याचं भाग्यसुद्धा त्याच्यापासून दूर पळतं. कारण परमेश्वर संधी देतो, पण कृती तुलाच करावी लागते. एक भक्त रोज माझ्या मठात यायचा. तो प्रत्येक वेळी एकच प्रार्थना करायचा, स्वामी, मला श्रीमंत करा. मी त्याला विचारलं, तू स्वतःला बदलायला तयार आहेस का? तो शांत झाला, कारण त्याला पैसा हवा होता, पण सवयी बदलायच्या नव्हत्या. बाळा, बहुतेक लोकांची हीच चूक असते. त्यांना परिणाम हवेत, पण प्रयत्न नको असतात. त्यांना यश हवं असतं, पण शिस्त नको असते. बाळांनो, तुमच्या आयुष्यात अशी कोणती सवय आहे जी तुम्हाला सोडायची आहे? एका शब्दात कमेंट करा. मी तुमच्या सर्व कमेंट्स वाचतो. पैशाला आकर्षित करणाऱ्या सवयी. स्वामी म्हणतात, पैसा मेहनतीकडे येतो, पण टिकतो तो शिस्तबद्ध व्यक्तीकडे. जर तुला आर्थिक प्रगती करायची असेल तर दररोज थोडी बचत कर. वेळेची किंमत समजून घे. अनावश्यक खर्च टाळ. नवीन गोष्टी शिक.
आणि सर्वात महत्त्वाचं, स्वतःवर विश्वास ठेव. बाळा, तुझी परिस्थिती बदलण्याची ताकद तुझ्यामध्येच आहे. ज्या दिवशी तू कारण देणं बंद करशील, त्या दिवशी यश तुझ्याकडे चालत येईल. मनातील भीती दूर करा. अनेक लोक गरीब राहतात कारण त्यांना सतत भीती वाटत असते. जर अपयश आलं तर, जर लोक हसले तर, जर नुकसान झालं तर. बाळा, भीती ही प्रगतीची सर्वात मोठी शत्रू आहे. जिथे भीती संपते तिथून यशाची सुरुवात होते. स्वामी म्हणतात, जो व्यक्ती स्वतःवर विश्वास ठेवतो त्याला जगातील कोणतीही शक्ती थांबवू शकत नाही. बाळा, कदाचित आज तू खूप दुःखी असशील. कदाचित तुझ्या घरात आर्थिक संकट असेल. कदाचित तुला वाटत असेल की आता काहीच होणार नाही. पण लक्षात ठेव, रात्र कितीही काळी असली तरी सकाळ नक्की होते. तसेच तुझे दिवसही बदलणार आहेत. फक्त प्रयत्न सोडू नकोस. जर तुला विश्वास असेल की स्वामी तुझ्या पाठीशी आहेत, तर कमेंटमध्ये लिहा, स्वामी माझ्या सोबत आहेत. बाळा, आजचा संदेश लक्षात ठेव. गरीब राहण्यामागे परिस्थिती नाही. गरीब राहण्यामागे बहुतेक वेळा चुकीच्या सवयी कारणीभूत असतात. आणि त्यामधील सर्वात मोठी सवय म्हणजे उद्यावर ढकलण्याची सवय. आजपासून ठरव, जे योग्य आहे ते आजच करायचं. जी बचत करायची आहे ती आजच सुरू करायची. जे स्वप्न पूर्ण करायचं आहे त्यासाठी आजच पहिलं पाऊल टाकायचं. आणि मग पहा, स्वामींची कृपा कशी तुझ्या जीवनात नवीन मार्ग उघडते. शेवटी सर्व भक्तांनी कमेंटमध्ये फक्त एकदा मनापासून लिहा, श्री स्वामी समर्थ. गरिबीची खरी सुरुवात मनातून होते. बाळा, आतापर्यंत तू ऐकलंस की गरीब राहण्यामागे एक मोठी सवय म्हणजे काम उद्यावर ढकलणे. पण आज मी तुला आणखी एक गुपित सांगणार आहे. कारण अनेक लोक आयुष्यभर पैशासाठी धावतात, पण त्यांना हेच समजत नाही की गरिबीची सुरुवात खिशातून नाही तर मनातून होते. हो बाळा, जेव्हा एखादा माणूस सतत स्वतःला म्हणत राहतो, माझ्याकडून काही होणार नाही, माझं नशीबच खराब आहे, मी गरीबच जन्मलोय, तेव्हा तो स्वतःच्या भविष्याचे दरवाजे स्वतःच बंद करत असतो. स्वामी म्हणतात, परमेश्वराने प्रत्येकाला समान मेंदू दिलाय, समान 24 तास दिले, पण फरक फक्त विचारांचा असतो. एकदा माझ्याकडे एक तरुण भक्त आला. त्याच्या डोळ्यात दुःख होतं. तो म्हणाला, स्वामी, माझ्याकडे पैसा नाही. मी त्याला विचारलं, तुझ्याकडे विश्वास आहे का? तो गप्प बसला. मी पुन्हा विचारलं, तुझ्याकडे मेहनत आहे का? तो म्हणाला, हो आहे. मी विचारलं, तुझ्याकडे वेळ आहे का? तो म्हणाला, हो आहे. मग मी त्याला सांगितलं, ज्याच्याकडे विश्वास, मेहनत आणि वेळ आहे तो कधीच गरीब राहत नाही. गरिबी ही कायमची अवस्था नसते, ती फक्त एक तात्पुरती परीक्षा असते. बाळा, आज तुझ्या परिस्थितीत आहेस ती कायम राहणार नाही. पण त्यासाठी तुला स्वतःला बदलावं लागेल, कारण बदलाशिवाय चमत्कार घडत नाही. स्वामी म्हणतात, काही लोक दिवसभर दुसऱ्यांच्या आयुष्याकडे पाहत बसतात. तो किती कमावतो, त्याच्याकडे किती पैसा आहे, त्याचं घर किती मोठं आहे, त्याची गाडी किती महाग आहे, आणि या तुलनेतच त्यांचं संपूर्ण आयुष्य निघून जातं. बाळा, दुसऱ्यांच्या सुखाकडे पाहून तुझं दुःख कमी होणार नाही, पण स्वतःच्या प्रगतीवर लक्ष दिलंस तर नक्कीच जीवन बदलेल. बाळांनो, आजपासून तुम्ही कोणती एक वाईट सवय सोडणार आहात? कमेंटमध्ये फक्त एक शब्द लिहा. आळस किंवा नकारात्मक विचार किंवा
वेळ वाया घालवणे. मी तुमच्या कमेंट्स नक्की वाचेन. नकारात्मक विचारांची साखळी. बाळा, एक नकारात्मक विचार 10 नकारात्मक विचारांना जन्म देतो आणि हळूहळू संपूर्ण मन अंधाराने भरून जातं. मग माणूस संधी पाहत नाही, फक्त समस्या पाहतो. मार्ग पाहत नाही, फक्त अडथळे पाहतो. आणि मग तो म्हणतो, माझं नशीब खराब आहे. स्वामी म्हणतात, ज्या दिवशी तू स्वतःबद्दल चांगला विचार करायला सुरुवात करशील, त्या दिवशी तुझं भाग्य बदलायला सुरुवात होईल. एका भक्ताची कथा. अक्कलकोटमध्ये एक भक्त राहत होता. तो अत्यंत गरीब होता. 2 वेळेच्या जेवणासाठीही संघर्ष करायचा. पण त्याची एक सवय होती. तो कधीच तक्रार करत नव्हता. दररोज सकाळी उठून म्हणायचा, स्वामी, आजचा दिवस चांगला जाईल. लोक त्याची थट्टा करायचे, पण तो हसायचा. वर्षानुवर्षे त्याने मेहनत सोडली नाही. आणि एक दिवस त्याच्याकडे कामाची इतकी संधी आली की त्याचं संपूर्ण आयुष्य बदललं. लोक म्हणाले, नशीब बदललं. पण स्वामी म्हणाले, नशीब नाही, विचार बदलले. बाळा, जर तू दररोज स्वतःला अपयशी म्हणशील तर तुझं मनही मग तसंच बनतं. पण रोज जर तू स्वतःला सक्षम म्हणायला सुरुवात केलीस तर हळूहळू तुझं आयुष्य बदलायला लागतं. स्वामींची शिकवण आहे. लक्षात ठेव, दारिद्र्य फक्त पैशांमध्ये नसतं, दारिद्र्य विचारांमध्येही असतं. जो व्यक्ती सतत तक्रार करत राहतो तो गरीबच राहतो, आणि जो व्यक्ती उपाय शोधतो तो पुढे जातो. बाळांनो, जर तुम्हाला वाटत असेल की आजपासून तुम्ही नकारात्मक विचार सोडणार आहात तर कमेंटमध्ये लिहा, मी बदलणार आहे. आणि मनापासून लिहा, कारण लिहिलेला संकल्प मनावर प्रभाव टाकतो. बाळा, आता पुढील भागात मी तुला सांगणार आहे ती दुसरी धोकादायक सवय, ज्यामुळे घरात लक्ष्मी येऊन सुद्धा ती टिकत नाही. अनेक लोक नकळत ही चूक करतात आणि नंतर म्हणतात, पैसा येतो पण टिकत नाही. पुढील भागात स्वामी स्वतः या रहस्याचा उलगडा करणार आहेत. श्री स्वामी समर्थ. बाळा, आतापर्यंत तू ऐकलंस, गरिबीची सुरुवात मनातून होते. उद्यावर काम ढकलण्याची सवय माणसाला मागे ठेवते. नकारात्मक विचार भाग्याचे दरवाजे बंद करतात. पण आता मी तुला त्या सवयीबद्दल सांगणार आहे ज्यामुळे अनेकांच्या घरात पैसा येतो पण कधीच टिकत नाही. स्वामी म्हणतात, जे धनाचा आदर करत नाहीत त्यांच्याकडे धन जास्त काळ राहत नाही. हो बाळा, लक्ष्मी फक्त कमावल्याने मिळत नाही, तिचा सन्मान करावा लागतो. काही लोक महिनाभर मेहनत करतात, पगार मिळतो, पण काही दिवसांतच सगळे पैसे संपतात आणि मग ते म्हणतात, आमचं नशीबच खराब आहे. पण सत्य वेगळंच असतं, कारण त्यांनी पैशांचं व्यवस्थित नियोजन केलेलं नसतं. त्यांनी गरज आणि हौस यामधला फरक समजून घेतलेला नसतो. बाळा, स्वामी म्हणतात, जो व्यक्ती 10 रुपये कमावतो आणि त्यातील 1 रुपया जपतो तो भविष्यात 100 रुपये जपण्याची पात्रता निर्माण करतो. पण जो 100 रुपये कमावूनही सर्व खर्च करतो, त्याच्याकडे 1000 रुपये आले तरीही ते टिकत नाही. एक प्रेरणादायी कथा सांगते. एक भक्त रोज स्वामींकडे यायचा. तो सतत म्हणायचा, स्वामी, माझ्याकडे पैसाच टिकत नाही. स्वामींनी त्याला एक लहान मातीचं भांडं दिलं आणि सांगितलं, दररोज 1 नाणं यामध्ये टाक. सुरुवातीला त्याला हे खूप छोटं काम वाटलं, पण त्याने स्वामींची आज्ञा पाळली. 1 दिवस, 1 महिना, 1 वर्ष आणि काही वर्षांनी त्याच भांड्यातून त्याने छोटासा व्यवसाय सुरू केला.
हळूहळू तो यशस्वी झाला आणि मग तेव्हा त्याला समजलं, स्वामींनी त्याला पैसा दिला नव्हता, स्वामींनी त्याला सवय दिली होती. बाळा, लक्षात ठेव, जगात सर्वात श्रीमंत माणूस तो नसतो ज्याच्याकडे सर्वात जास्त पैसा असतो, तर तो असतो जो स्वतःच्या इच्छांवर नियंत्रण ठेवू शकतो. बाळांनो, आजपासून तुम्ही कोणता संकल्प करणार आहात? कमेंटमध्ये लिहा. मी माझ्या सवयी बदलणार. जो मनापासून लिहील त्याच्या मनात बदलाची सुरुवात आजपासूनच होईल. बाळा, मी तुला श्रीमंत होण्याचा शॉर्टकट सांगण्यासाठी आलो नाहीये. मी तुला सत्य सांगण्यासाठी आलो, कारण सत्य कधीच बदलत नाही. तुझ्या आयुष्यातील दुःख, तुझी आर्थिक अडचण, तुझं अपयश हे कायमचं नाही. पण जोपर्यंत तू जुन्या सवयींना धरून बसशील तोपर्यंत नवीन भविष्य जन्म घेणार नाही. आजपासून फक्त 3 गोष्टी लक्षात ठेव. पहिली, काम उद्यावर ढकलू नकोस. दुसरी, स्वतःबद्दल नकारात्मक विचार करू नकोस. आणि तिसरी, पैशाचा आणि वेळेचा आदर कर. जर तू फक्त या 3 गोष्टी प्रामाणिकपणे पाळल्यास तर पुढील काही महिन्यात तुझ्या आयुष्यात असे बदल घडतील ज्यांची आज तू कल्पनाही करू शकत नाहीस. बाळा, कदाचित तू हा संदेश रात्री ऐकत असशील, कदाचित सर्वजण झोपले असतील आणि तू एकटाच तुझ्या आयुष्याच्या चिंतेत बसला असशील. तुला वाटत असेल, माझं आयुष्य कधी बदलेल, माझे चांगले दिवस कधी येतील, स्वामी माझं ऐकतात का? तर माझं उत्तर ऐक, हो बाळा, स्वामी तुझा प्रत्येक शब्द ऐकतात. तुझ्या डोळ्यातील प्रत्येक अश्रू त्यांना दिसतो, तुझ्या मनातील प्रत्येक वेदना त्यांना जाणवते. आणि म्हणूनच कदाचित लाखो लोकांमध्ये हा संदेश आज तुझ्यापर्यंत पोहोचलाय. आज झोपण्यापूर्वी फक्त डोळे बंद कर, हात जोड आणि मनापासून एकदा म्हण, स्वामी मला योग्य मार्ग दाखवा, माझ्या सवयी बदलण्याची शक्ती द्या. आणि विश्वास ठेव, ज्या क्षणी माणूस स्वतःला बदलायला तयार होतो त्या क्षणापासून परमेश्वर त्याचं भविष्य बदलायला सुरुवात करतात. सर्व भक्तांनी कमेंटमध्ये एकदा मनापासून लिहा, श्री स्वामी समर्थ. आणि जर हा संदेश तुमच्या हृदयाला स्पर्श करून गेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि SC मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात एका नवीन स्वामी संदेशासह. तोपर्यंत भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.